जय हिंद दोस्तों, मैं सनम, आप देख रहे हैं मास्टर टुडे न्यूज में सभी का स्वागत है। 27 अगस्त के दिन कल्याण के बाजारपेट पुलिस स्टेशन में एक पत्रकार परिषद ली। इस पत्रकार परिषद लेने का मुद्दा ये था कि एक चोरी का मामला सामने आया है जिसमें एक मोटरसाइकिल और 6 मोबाइल समेत आरोपी को अपने ताबे में ले लिया है, जिसकी पूरी जानकारी कल्याण बाजारपेट पुलिस स्टेशन के सीनियर ने दी है। जानकारी के अनुसार ये पता चला है कि 24 अगस्त के दिन फरियादी अपने टेम्पो का माल उतार के टेम्पो में सो रहा था। उसी वक्त उसके जेब में से, ऊपर की जेब में से चोर ने उसका मोबाइल चुराने की कोशिश की, जिसकी कंप्लेंट उसने कल्याण बाजारपेट पुलिस स्टेशन में की और उसके बाद कल्याण बाजारपेट पुलिस ने इस चोर को अपने ताबे में लिया। ताबे में लेने के बाद एक मोटरसाइकिल और 6 मोबाइल समेत इसको अरेस्ट किया है। क्या कुछ इसकी पूरी जानकारी दी है कल्याण बाजारपेट पुलिस स्टेशन के सीनियर ने, देखिए हमारे इस वीडियो में। डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एससी सचिन साळवी, एससी पागुल, एससी बाविस्कर, एससी भालेराव, पीसी आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराईत गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 171/2013 भादवी कलम 341, बाजारपेठ पोलीस स्टेशन 364 भादवी कलम 379, बाजारपेठ पोलीस स्टेशन 422 भादवी कलम 303(2) भारतीय न्याय संहिता आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन 425/24 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3-5 आणि मानपाडा पोलीस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे। त्याचा क्रमांक आहे 975/24 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3-5। तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी शोधामध्ये कार्यरत होते। मग त्यांना अचानक बातमी मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीचा ताबा घेतलेला आहे, अटक केली त्याला। अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्ये हे 5 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत का ते आम्ही पाहत आहोत। तसेच त्या गुन्हेगारांना, आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात का त्या संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत आहोत। अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात, कायम लावतो आम्ही आणि डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। सर, हे आरोपी कोण आहेत आणि यांच्याकडून काय माल हस्तगत आपण केला आहे? आता हे आरोपींचे नाव आहे, 2 आरोपी आहेत। शहाबाज शकील शेख वय 31 वर्ष, रूम नंबर 400, गुजराती मंदिर जवळ, कल्याण पश्चिम असं आरोपीचं नाव आहे। आणि त्याच्याकडून गुन्ह्यात जो माल आहे तो 30,000 रुपयाचा एक ओप्पो रेनो 10 निळ्या रंगाचा मोबाईल आहे आणि एक 15,000ची विवो कंपनीचा मोबाईल आहे, एक 15,000चा किमतीचा परत एक रिअल टाइम कंपनीचा मोबाईल आहे, 20,000 किमतीचा ओप्पो मोबाईल आहे आणि 15,000 किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे। असं एकूण 95,000चा ऐवज आम्ही जप्त केलेला आहे अटक आरोपीकडून आणि रितसर कागदपत्र म्हणून त्याला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही डॉक्युमेंटेशन त्याचे बनवलेले आहे। चोरी करण्याची पद्धत एकंदरीत कशी होती? चोरी करण्याची गर्दीचा फायदा घेऊन, बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन असा एक दोघं मिळून असा खिशाला जोरात झटका देणे आणि ते मोबाईल लक्ष विचलित करून टाकणे आणि मोबाईल त्याच्यात चोरणे, अशा प्रकारचे गुन्हे करतात, गर्दीचा फायदा घेत असतात। तरी नागरिकांना पण आव्हान आहे की गर्दीमध्ये वरच्या खिशामध्ये कुणी मोबाईल ठेवून